नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण कालचा जो राहिलेला घटक आहे इतिहासाची साधने, त्यामध्ये आपण कालच्या तासामध्ये भौतिक साधनांचा अभ्यास केला होता. आज आपण पुढे लिखित साधन आणि मौखिक साधनांचा अभ्यास करणार आहोत. त्यापूर्वी आपण कालच्या तासामध्ये शिकलेला जे अभ्यास आहे इतिहासाच्या साधनामध्ये, आपण थोडक्यात कालच्या तासातला आढावा घेऊया आणि मग पुढे जाऊया. कालच्या तासामध्ये आपण इतिहासाच्या साधने शिकत असताना इतिहासाची व्याख्या आणि इयत्ता 7वी मध्ये आपण मध्ययुगीन कालखंडामध्ये म्हणजेच इसवी सनाच्या 9व्या शतकापासून ते 18व्या शतकापर्यंतचा कालखंड म्हणजे मध्ययुगीन कालखंड होय, हा आपण अभ्यास केला. त्याचबरोबर इतिहासाच्या दृष्टीनं महत्त्वाचे असणारे 4 कोणते घटक होते ते आपण पाहिलं. जसे की उदाहरणामध्ये व्यक्ती, समाज, स्थळ आणि काळ हे इतिहासाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचे 4 घटक आहेत हे पाहिलं आपण. आणि या 4 घटकावर आधारित इतिहास निर्माण होत असतो आणि त्याच आधारित घटकांना विश्वसनीय पुराव्याला त्या आपण इतिहासाची साधनं असं म्हणतो. इथपर्यंतचा भाग आपण कालच्या तासात बघितला. आणि त्याचबरोबर भौतिक साधनं आणि त्याची उदाहरणं याचा आपण अभ्यास केला. तर मी तुम्हाला काल सांगितलं होतं की कालच्या तासामध्ये शिकवत असताना कोणाला जर अडचणी आल्या असतील तर तुम्ही चर्चा करा किंवा व्हॉट्सअपला लिहा असं सांगितलं होतं. मग एका विद्यार्थिनीनं प्रश्न विचारला की विरगळ. आता विरगळ हे मी कालही सांगितलेलं आहे, तरी पण पुन्हा एकदा सांगतो. विरगळ म्हणजे विरगळचं एक चित्र माझ्याकडे आहे, मी ते तुम्हाला दाखवतोय. हे पहा पहिल्यांदा. विरगळ म्हणजे वीर पुरुष, जे शौर्य केलेले पुरुष असतात त्या पुरुषांच्या स्मरणार्थ उभारलेलं एक स्तंभ असतं, त्याला विरगळ असं म्हणतात. विरगळ हे सर्वसाधारणपणे मंदिराच्या बाहेर, प्राचीन काळामध्ये मंदिराच्या बाहेर अशा प्रकारचे विरगळ उभ्या केल्या जायचे, त्याला विरगळ असं म्हटलं जात होतं. तर अशा पद्धतीनं आपण कालच्या तासामध्ये भौतिक साधनांचा अभ्यास केला. भौतिक साधनं कशाला म्हणतात त्याची उदाहरणं आपण समजून घेतली. आणि त्याचबरोबर त्या उदाहरणामधून आपल्या एक गोष्ट लक्षात आली की इतिहासाच्या दृष्टीनं भौतिक साधनांचं महत्त्व किती आहे. भौतिक साधनांचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला इतिहास आणखी चांगल्या प्रकारे कसा समजतो. आणि ते आज सुद्धा त्याची काही उदाहरणं आहेत, जसे की राजवाडे, किल्ले, वेगवेगळ्या प्रकारचे मंदिर, मस्जिद या रूपामधून आपल्याला इतिहासाची साधनं समजावून घेता येतात. तर आपण आजच्या तासामध्ये थोडं पुढे जाणार आहोत. आजच्या तासात पहिल्यांदा आपण लिखित साधनाचा विचार करूया. आता लिखित साधने पहा. लिखित साधने म्हणजे थोडक्यात तुम्हाला सहज कळेल की जे लिखित स्वरूपामध्ये असणारे साधने आहेत त्याला लिखित साधनं म्हणतात. मग आपल्या इतिहासामध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये लिखित साधनं कोणकोणत्या प्रकारचे आहेत. कालच्या भौतिक साधनामध्ये सुद्धा काही लिखित साधनांचा उल्लेख येऊन गेला. त्याच्यावरून सुद्धा तुमच्या लक्षात येईल की बरेचसे शिलालेख आपण बघितले. कालच्या तासात शिलालेखाची माहिती घेतली. म्हणजे शिलालेख सुद्धा एक लिखित साधन आहे. त्या दगडावर किंवा भिंतीवर कोरलेलं जे काम असतं किंवा लेख कोरला जातो त्याला आपण भौतिक साधनाचं उदाहरण म्हणून घेतलं होतं, त्याला शिलालेख म्हटलं होतं. आणि ते शिलालेख सुद्धा एक काय आहे, लिखित साधन आहे. आणि ते आजच्या काळामध्ये आज सुद्धा ते आपल्याला पाहायला मिळतं. ते अतिशय महत्त्वाचं आहे. मग याशिवाय आणखी लिखित साधनामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो त्याचा सुद्धा आपण आजच्या तासामध्ये विचार करणार आहोत. जसं की उदाहरणामध्ये काही भाषा शैली होत्या त्या काळामध्ये. व्यवहारामधल्या ज्या भाषा होत्या त्यांची वळण, जसं की देवनागरी लिपी आहे, मोडी लिपी आहे, पर्शियन आहे, अरेबियन आहे, ह्या ज्या लिपींचे वळण आहेत म्हणजे त्या काळातले जे अक्षर आहेत त्याच्यावरून सुद्धा. आता बघा, वळण आणि लिखित साधन याचा काय संबंध आहे तर ते आपल्याला लक्षात येईल तुम्हाला. वळण हे सुद्धा महत्त्वाचं आहे, कारण एखाद्या काळामध्ये कोणत्या भाषेचा वापर केला जात होता आणि त्या भाषेच्या लिपीची एक विशिष्ट वळण असायची. जसं की आता मोडी आहे,
तसं आजकाल आपल्या आजोबांना किंवा त्यांच्यापेक्षा वयस्कर माणसांना मोडी ही आज सुद्धा त्याचं म्हणजे समज आहे किंवा ते वाचता येतं, म्हणजे त्याची विशिष्ट प्रकारची वळण आहे. मग त्या वळणावरून ते साहित्य कोणत्या काळातलं असेल हे सुद्धा आपल्याला त्याच्यावरून लक्षात येतं. म्हणून अशा प्रकारे वेगवेगळ्या भाषेमधल्या जे काही वळण आहेत त्या म्हणजे लिपी आहेत, त्या लिपीच्या अभ्यासावरून सुद्धा आपल्याला असं समजतं की हे जे साहित्य आहे ते कोणत्या काळातलं होतं. अशा पद्धतीनं याशिवाय आणखी विविध प्रकारच्या भाषांची रूप आहेत. वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला त्या भाषा रूपामध्ये आपल्या समोर येतं. जसं बुरुजपत्रे. आता हे बुरुजपत्रे काय का वनस्पतीपासून वनस्पतीच्या सालीपासून तयार केल्या जायचं. कारण आताच्या काळामध्ये जसं आपण आधुनिकतेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे साधनं वापरून लिखाण काम करतो, परंतु त्या काळामध्ये अशा प्रकारची साधनं उपलब्ध नव्हती. मग त्या काळात उपलब्ध साधनं कोणती होती की वनस्पती. मग वनस्पतीच्या सालीपासून बुरुजपत्र नावाचं एक लिखाण करण्याचं साहित्य तयार केलं जायचं, त्याच्यावर लेखन काम केलं जायचं. तर ते एक लिखित साधन आहे. त्याच्यानंतर पोथ्या. पोथ्या म्हणजे काय? पोथ्या म्हणजे एक आपण अध्यात्मामध्ये किंवा धार्मिक याच्यामध्ये जे काही ग्रंथ लिहून ठेवलेल्या जातात त्या ग्रंथाला पोथ्या म्हणतात. आणि विविध प्रकारचे ग्रंथ, फरमाने म्हणजे आदेश किंवा सूचना दिल्या जाणार हे. त्यानंतर विविध प्रकारचे चरित्र. आता पहा, चरित्र हे त्या काळामध्ये सुद्धा होते, आता सुद्धा आपण चरित्र वाचतो. मग ही चरित्र इतिहासकार लिहून ठेवतात वेगवेगळ्या संदर्भामधून, आणि त्यानुसार आपल्याला काय होतं त्याच्यातून त्या काळातली माहिती आज उद्बोधित होते. असं उदाहरण सांगायचं असेल तर अनेक महापुरुषांचे चरित्र आपण वाचतो. छत्रपती शिवाजी महाराज आहेत किंवा प्राचीन काळामधला सुद्धा इतिहास बघितला तर आपण गौतम बुद्ध आहेत, वर्धमान महावीर आहेत, यांचा सुद्धा आपण अभ्यास गेल्या वर्षी अभ्यासला. म्हणजे ही जी त्यांची चरित्र आहेत ती चरित्र काय केल्या जातात, त्याचा जो ठेवा आहे किंवा ते चरित्राचं लिखाण पुन्हा पुन्हा केलं जातं जी पुराव्याच्या आधारात, आणि त्याच्यामुळे काय होत असतं आपल्याला इतिहास समजतो. म्हणजे ते सुद्धा एक लिखित स्वरूपातलं अतिशय उत्तम आणि विश्वासार्हता. आता विश्वासार्हता कशामुळे म्हणायचंय तर त्या ग्रंथ लिहित असताना अनेक संदर्भांचा त्या ठिकाणी आधार घेतला जातो. अनेक जुन्या काळातले संदर्भ ग्रंथ किंवा उपलब्ध असलेली जी काही साधनं आहेत त्या साधनांचा वापर केला जातो, साधनांचा अभ्यास केला जातो, आणि मग त्या ग्रंथाचं लेखन केलं जातं किंवा त्या काळातल्या महापुरुषांचं चरित्र लिहिलं जातं. यावरून काय लक्षात येतं आपल्याला, मध्ययुगीन काळाचा इतिहास कसा होता, मध्ययुगीन काळ कसा होता हे या घटनेवरून आपल्याला सांगता येते. अशा महत्वाच्या अनेक ऐतिहासिक घटना असतात, त्या घटनांची माहिती आपल्याला या माध्यमातून मिळते. जसं की वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा, त्याचबरोबर भाषांची रूप. बुरुजपत्र हे एक लिखित स्वरूपामधलं साधन आहे. त्यानंतर पोथ्या, ग्रंथ, फरमाने, चरित्र, चित्र स्वरूपामध्ये सुद्धा, चित्ररूपात सुद्धा असतं. मी कालच्या तासात तुम्हाला ते सुद्धा सांगितलं की विविध प्रकारच्या लेण्याच्या स्वरूपामध्ये आज तागायत सुद्धा ह्या वास्तू आपल्याकडे आहेत. वेरूळ अजिंठा लेण्या किंवा उस्मानाबादच्या घाटामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या लेण्या आहेत. आणि या लेण्यामध्ये जे काही चित्र रेखाटलेले आहेत त्या चित्रावरून सुद्धा आपल्याला मध्ययुगीन काळाचा इतिहास किंवा मध्ययुगीन काळाची प्रगती कशी होती ते लक्षात येते. म्हणजे हे सुद्धा एक लिखित स्वरूपाचं साधन म्हणून आपल्याला ओळखलं जातं. आणि याशिवाय ह्याच्यामधून सुद्धा आणि काही अवशेष त्या काळातले लिखाणामधून आपल्याला लक्षात येतात की त्या काळामध्ये खानपानाचे पदार्थ कोणते होते. म्हणजे जसं आपल्या आहारामध्ये, जेवणामध्ये जे आपण आज भाजी भाकरी वगैरे आपण मुख्य अन्न म्हणून वापरतो, मग त्या काळातले लोक कोणत्या प्रकारचा आहार घेत असत हे सुद्धा आपल्याला या लिखित साधनामधून लक्षात येतं. याबरोबर लोकजीवन, म्हणजे त्या काळातलं लोकजीवन कशा प्रकारचं होतं. अनेक विविध प्रकारचे ग्रंथ वाचल्यानंतर किंवा चरित्र वाचल्यानंतर किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या पोथ्या, ग्रंथ हे वाचल्यानंतर आपल्याला त्या काळातलं समाज जीवन म्हणजे लोकजीवन कशा प्रकारचं होतं हे सुद्धा आपल्याला त्याच्यावरून लक्षात येतं. म्हणजे आणि याशिवाय वेशभूषा आहेत, आचार विचार, सण समारंभ ह्याच्या सुद्धा बऱ्याचशा आपल्याला अवशेष
म्हणजे स्वरूपामध्ये किंवा लिखित स्वरूपामध्ये साधनं आपल्याला सापडतात. मग त्याच्यावरून वेशभूषेवरून आपल्याला त्या काळातल्या राहणीमानाचा दर्जा आपल्या लक्षात येतो. त्या काळात लोक कशा प्रकारचे कपडे वापरत होते, हवामानानुसार वातावरणानुसार कशा प्रकारे त्यांना ते कपडे म्हणजे वापरत असत हे लक्षात येतं. आणि त्या ग्रंथ वाचल्यानंतर त्या काळातल्या लोकांचे आचार म्हणजे वागणूक, विचार म्हणजे आपल्या व्यवहारामध्ये जी देवाणघेवाण करतो भाषेची, ते विचार कशा प्रकारचे होते हे सुद्धा आपल्याला या गोष्टीमधून सहजपणे लक्षात येतं. आणि त्याच्यानंतर आहे सण समारंभ. विविध प्रकारचे सण त्या काळात सुद्धा साजरे केले जायचे, आज सुद्धा आपण करतो. बहुतांश आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की प्राचीन काळापासून मध्ययुगीन काळापासून ते आजच्या आधुनिक काळापर्यंतचा जर विचार केला तर जास्तीत जास्त सण जे आहेत ते कृषी प्रधान, म्हणजे आपला देश हा कृषी प्रधान असल्यामुळं शेतीवर आधारित असणारे सण उत्सव साजरे केले जातात. ही सुद्धा माहिती किंवा ह्याचा सुद्धा बोध आपल्याला या माहितीवरून मिळते. म्हणजे अशा प्रकारे विविध प्रकारचे हे जे काही लिखित स्वरूपाची साधनं आहेत, याशिवाय अनेक असंख्य साधनं आपल्याला बघायला मिळतील. वेगवेगळ्या प्रकारची साधनं असू शकतील, तर त्या साधनाद्वारे आपल्याला ही माहिती मिळतं. आणि याचबरोबर आणखीन काही उदाहरणं तुम्हाला सहजपणे लक्षात येतील किंवा सांगता येईल. तर त्या काळात सुद्धा परकीय म्हणजे दुसऱ्या देशातले जे प्रवासी आहेत ते माहिती घेण्यासाठी किंवा वेगवेगळ्या प्रकारचं निरीक्षण अभ्यास करण्यासाठी ते दुसऱ्या देशामध्ये जायचे. असे जे परकीय प्रवासी आपल्या देशामध्ये त्या काळात येत असत, ते त्यांनी सुद्धा बरंचसं लिखाण करून ठेवले, प्रवास वर्णन केले. म्हणजे परकीय एखादा व्यक्ती आपल्या देशामध्ये आला, त्याला आपल्या देशातल्या काय कोणत्या चांगल्या गोष्टी वाटल्या, आपल्या इथली जी काही राहणीमान आहे किंवा त्याच्या दृष्टीनं त्याला जे चांगलं वाटलं ते तो आपल्या प्रवास वर्णनामध्ये लिहून ठेवतो. आणि तेच ठेवा किंवा तीच माहिती पुढे आपल्यापर्यंत या साधनाच्या रूपाने येते. त्याच्यावरून सुद्धा म्हणजे त्यांनी लिहिलेल्या लेखानावरून सुद्धा आपल्याला त्या काळातली आपली संस्कृती, आपल्या इथं असणारं जे काही म्हणजे परिस्थिती आहे त्याची जाणीव या प्रवास वर्णनावरून होते. मग अशा प्रकारचे प्रवास वर्णन करणार किंवा परकीय प्रवासी कोण कोण आहेत, एक उदाहरणादाखल घ्यायचं असेल तर अल्बेरुनी, इब्न बतूता, निकोलस, मनुची हे त्या काळामधले काय होते, परकीय प्रवासी होते. ते दुसऱ्या देशातून आपल्या देशात आलेले आणि त्यांनी काही प्रवास वर्णनं आपल्या इथं लिहून ठेवली. आणि त्या प्रवास वर्णनाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला मध्ययुगीन काळाचा इतिहास अतिशय चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होते. याशिवाय आणखीन आपल्याला काही चरित्र सुद्धा वाचायला मिळतात. मी मग सांगितल्याप्रमाणे अनेक महापुरुषांचे त्या काळातल्या चरित्र आहेत, जसं की बाबराचं चरित्र आहे, शिवभारत आहे, शिवचरित्र आहे, जे की कवी परमानंद यांनी लिहिलेलं शिवचरित्र आहे. त्या शिवचरित्रावरून सुद्धा त्या काळातली ऐतिहासिक परिस्थिती किंवा त्या काळातली जी स्थिती होती, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, आर्थिक असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी समजतात. ज्या आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक महापुरुष होऊन गेले, त्यांचं जीवनचरित्र आपण आज सुद्धा वाचतो. त्याच्यावरून तुमच्या काय लक्षात येतं की त्या जसं उदाहरण घ्यायचं असेल तर आपल्या महाराष्ट्राचे दैवत ज्यांना मानतो आपण, छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज हे त्या मध्ययुगीन काळामध्ये म्हणजे इसवी सनाच्या 16व्या शतकामध्ये 1630 मध्ये त्यांचा जन्म झाला. आणि त्या मध्ययुगीन काळामधल्या इतिहासामध्ये त्यांचं सुद्धा चरित्र वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल की त्या काळातली परिस्थिती कशी होती. आणि आज सुद्धा आपण त्यांना एक प्रेरणा स्रोत म्हणून मानतो आपण आणि त्यांचा आदर्श घेऊन आपण आपल्या जीवनामध्ये अवलंबन करतो. म्हणजे ह्याच्यासाठी इतिहास आपल्याला शिकायचा असतो. तर हे जे लिखित साधनं आहेत, या लिखित साधनामधून आपल्याला शिकायला काय मिळतं, तर आपल्या वंशजांनी, आपल्या महापुरुषांनी जे काही चांगली प्रगती केली, त्या प्रगतीचा आपण आढावा घेऊन त्याचा अभ्यास करून आणि आपल्याला पुढे जाता येतं, आपली प्रगती करता येतं. त्यासाठी आपल्याला हे लक्षात घेता येतं. म्हणजेच काय, राज्यकर्त्यांची चरित्र सुद्धा आपल्याला वाचता येतात. जसं उदाहरण मी सांगितलं की शिवाजी महाराज त्या काळामध्ये होऊन गेलेले महापुरुष, अनेक महापुरुष होऊन गेले, तर त्यांचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला या सगळ्या गोष्टी म्हणजे त्या काळातला इतिहास समजायला आपल्याला सोपं जातं किंवा सहजतेने ते समजतं. हे लिखित साधनामध्ये येतं, म्हणजे त्याला आपण लिखित साधनं म्हणतो. याशिवाय अनेक साधनं आहेत. आपण हळूहळू प्रत्येक साधनाविषयी थोडक्यात माहिती करून घेणार आहोत. आपण त्या काळामध्ये
त्वारीख किंवा तारीख हे शब्द इतिहासामध्ये वारंवार यायचा. आजच्या काळामध्ये आपण तारीख म्हणजे दिनांक म्हणतो, ते त्याचा अर्थ तेवढ्या पुरता नाही. तर त्वारीख आणि तारीख म्हणजे घटनाक्रम आहे. घटनाक्रम म्हणजे कोणती घटना कोणत्या काळामध्ये घडली आणि त्याचा क्रम लिहून ठेवणं म्हणजे थोडक्यात ते एक इतिहासाचं महत्वाचं साधन आहे. हे सुद्धा लिहून ठेवणारे त्या काळामधले इतिहासकार होते, जे जसं की बर्नी, मिकेलस वगैरे असे अनेक त्या काळामध्ये हे लिहून ठेवणारे असे इतिहासकार आपल्या देशामध्ये आहेत किंवा त्या काळात त्या देशात होते. जसं नाव सांगायचं असेल तर अनेक उदाहरणं आपल्याला समजून घेता येतील, याच्यात तुम्हाला सांगता येतील की अशा प्रकारच्या त्वारीख मध्ये अल्बेरुनी, जिहाद्दीन, बर्नी, मौलाना अहमद बिन अहमद, मिर्झा हैदर, भीमसिंग सक्सेना हे त्या काळामध्ये त्वारीख म्हणजे एक प्रकारचं साधन आहे, ते त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. जसं की एखादी घटना, आता त्वारीख या शब्दाचा अर्थ कळला का? त्वारीख याचा अर्थ तारीख. तारीख म्हणजे त्याचा पूर्ण अर्थ काय? एक प्रकारचा घटनाक्रम. मग त्या काळामध्ये ज्या काही घडलेल्या घटना आहेत त्या घटना लिहून ठेवणे, लिखित स्वरूपामध्ये ठेवणे, त्याला त्या काळामध्ये तारीख असं म्हटलं जात होती. आणि मी आता जी उदाहरणं सांगितली त्यांनी हे तारीख लिहून ठेवली. तर हा एक महत्वाचा इतिहासामधला लिखित साधन म्हणून ओळखल्या जाणारा घटक आहे, हे समजून घ्या. बघा, आपण सावकाश जाऊया, समजून घेऊन जाऊया. लक्षात येत नसेल तर मी आणखीन पुन्हा सावकाश सांगतोय, तो काळजीपूर्वक ऐका सगळ्यांनी. आपण आतापर्यंत बघा काही उदाहरणं घेतली, त्या उदाहरणावरून तुमच्या लक्षात आलं असेल की लिखित साधनं त्या काळातली आता सुद्धा आपल्याला काही प्रमाणामध्ये उपलब्ध मिळतात आणि त्याचा अभ्यास करून आपण इतिहासाची माहिती करून घेतो. ती कोणकोणत्या प्रकारची होती आपण समजून घेतलं. जसं की लिपी, वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ, चरित्र ग्रंथ, त्यानंतर प्रवास वर्णने, त्याचबरोबर तारीख, त्यानंतर नवीन आणखीन एक आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेलं त्या काळामधलं लिखाण असायचं ते म्हणजे बखर. आता बखर हा शब्द खबर या शब्दावरून आला. खबर म्हणजे आताच्या काळामध्ये आपण त्याला बातमी म्हणतो. बखर किंवा खबर या शब्दावरून, खबर म्हणजे बातमी, आणि हे जे बखर आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेल्या इतिहास लेखन प्रकारामध्ये मोडलं जातं. महाराष्ट्रात या बखर लेखनाचा जास्त हे होता. परंतु या बखर लेखनामध्ये सुद्धा थोडस विचार केल्यावर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की बखर सुद्धा एक अशी गोष्ट आहे की ती पूर्णतः विश्वास अर्हतेचा नाही, परंतु अंदाजी माहिती दिलेली. बखर याला पूर्ण विश्वासार्हता म्हणत नाही. जसं की आपण शिलालेख वगैरे बघितलं तसं हे बखर नाही. कारण का? अनेक वर्षापूर्वी होऊन गेलेल्या घटना ते लिहून ठेवल्या जातात, त्या बखरीमध्ये असतात. जसं की इतिहास लेखनाचा हा एक प्रकार आहे. आणि बखरीतून काय लक्षात येतं तर बखरीमधून सुद्धा मी सांगितलं की त्या काळातल्या हे घटनाक्रम आहे. त्या काळात ज्या ज्या घटना घडल्या, मग राजकीय घटना असतील, सांस्कृतिक असतील, सामाजिक असतील, तर या घटनांचं लिखाण त्या बखरीमध्ये केलं जायचं. परंतु मराठीतील ह्या ज्या बखरी होत्या त्या घटना घडून गेल्यानंतर म्हणजे अनेक वर्षांनी लिहिलेल्या असायच्या. म्हणून मी मग सांगितलं की ह्याच्यावर पूर्णतः विश्वासार्हता ठेवता येण्याजोग्या त्या नसायच्या. ह्या IQ माहितीच्या आधारावर, म्हणजे आज सुद्धा बघा आपण एखादी बातमी एखाद्याने सांगितली ती ऐकतो आणि पुढे दुसऱ्यांना सांगतो आपण, तर मग ती बातमी काही वेळेस काय होते, खोटी सुद्धा ठरू शकते. तर बखर हे साहित्य सुद्धा अशाच प्रकारचं होतं की अनेक वर्षानंतर लिखाण करायचं आणि ते बखर मध्ये यायचं. तर यामुळं काय, ते IQ माहितीवर आधारित असल्याचं आढळून येतं. म्हणजे बखरी सुद्धा, बखर म्हणजे लक्षात आला आता, बखर या शब्दाचा अर्थ सगळ्याला कळलं. बखर म्हणजे एक प्रकारची बातमी आणि ते जे की स्वरूप लिखित स्वरूपात आहे, ते त्याचा घटनाक्रम आपण ऐकून लिहून ठेवला तर त्याला आपण बखर असं म्हटलेलं आहे. बखर लिहिणारे सुद्धा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या बखरी होत्या. जसं की सभासद बखर, 91 कलमी बखर, चिटणीसाची बखर, भाऊसाहेबाची बखर, खर्ड्याची लढाई, ह्याचं जे वर्णन आहे ते सुद्धा बखरीमध्ये लिहून ठेवलेलं आणि ते स्पेशल आहे. त्याला खर्ड्याच्या लढाईची बखर असं म्हटलं जातं. म्हणजे अशा विविध प्रकारच्या बखरी हे सुद्धा एक प्रकारचं लिखित साहित्य म्हणून
आपल्या इतिहासामध्ये त्याची ओळख आहे. याशिवाय काही परकीय इतिहासकार सुद्धा आपल्या देशामध्ये येऊन गेले किंवा इथं राहत असत. त्यांनी सुद्धा काही इतिहासातल्या गोष्टी लिहून ठेवल्या. त्यापैकी रॉबर्ट ऑर्म, MC स्प्रेंगल आणि ग्रँड डक या त्या काळातल्या समकालीन पाश्चिमात्य म्हणजे दुसऱ्या देशातले इतिहासकार त्यांनी सुद्धा काही लेखन लिहून ठेवलं. त्यांचं सुद्धा लेखन आज बऱ्याचशा प्रमाणामध्ये आपल्या देशामध्ये उपलब्ध आहे आणि त्याच्यावरून सुद्धा आपल्या इतिहासाची माहिती अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला मिळते. आता ह्या गोष्टीमधून तुमच्या लक्षात एक आला असेल की बखर असेल किंवा तारीख असेल, वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ असतील, तर याच्यावरून तुमच्या काय लक्षात येतं? तर याच्यावरून आपल्या लक्षात येतं की त्या काळामधल्या, मी मग पुन्हा एकदा सांगतो की राजकीय घडामोडी असतील, भाषा व्यवहार असेल, समाज जीवन असेल, तिथलं लोकजीवन असेल, खानपान असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख ह्याच्यामध्ये येतो आणि त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की त्या काळामध्ये अशा प्रकारच्या घटना घडत असायच्या आणि हे एक इतिहासामध्ये लिखित साधन म्हणून त्याचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. तर अशा पद्धतीनं ह्या इतिहासाचा एक लिखित साधनांचा वापर करायचा, यालाच आपण लिखित साधनं म्हणजे जे की आता बघा, लिखित साधनाची जर तुम्हाला व्याख्या लिहायची असेल तर तुम्ही असं लिहू शकता की जे साहित्य लिखित स्वरूपामध्ये, मग उदाहरणादाखल तुम्ही लिहू शकता की विविध प्रकारचे लिप्या, त्याचबरोबर वृत्तपत्रे, पोथ्या, ग्रंथ, प्रमाणे, चरित्रे, चित्रे, हे जे महत्वाच्या ऐतिहासिक घटना आहेत यांची माहिती त्या ठिकाणी लिहून ठेवलेली असते, त्याला लिखित साधने असं म्हणतात. लक्षात आलं का? मग तुमच्या लिखित साधनं म्हणजे काय? तर विविध प्रकारच्या त्या काळातल्या लिप्या, जसं की उदाहरणादाखल मी सांगितलं देवनागरी, मोडी. देवनागरी ही आजच्या काळामध्ये आपण देवनागरी भाषेला काय म्हणतो? मराठी भाषा. त्या काळातली एक थोडीशी अवघड भाषा होती, तर त्याला देवनागरी या नावाने ओळखलं जायचं. मोडी, पर्शियन, अरेबियन लिपी, तर हे सगळे जे लिखित स्वरूपामध्ये असलेलं साहित्य आहे त्याला लिखित साहित्य असं म्हणतात. तर ह्या लिखित साहित्यामध्ये किंवा लिखित साधनामध्ये कोणाला काही शंका आहे का? समजलं सगळ्यांना? वा, छान.